आयुष्याला मार्ग दाखवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. भारताच्या इतिहासातील थोर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जर जन्मला नसता तर आपल्या या महाराष्ट्राच्या पावनभूमीला शिवबासारखा राजा मिळाला नसता. सावित्रीबाई फुलेंचा जर जन्म झाला नसता तर भिडेवाड्यात पुण्यातील पहिली मुलींची शाळा भरली नसती आणि आज या मुली इथे शिकत नसत्या. रमाईचा जर जन्म झाला नसता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान या भारताच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचले नसते. या सर्व करणाऱ्या सुद्धा स्त्रियाच होत्या की मग आपण का नाही. याचेच एक उदाहरण म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. ज्या काळात स्त्रीला शिक्षणापासून स्वातंत्र्यापासून दूर ठेवले जात होते, पारतंत्र्यात ठेवले जात होते, अशा या व्यापक काळामध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. परंतु पुढे ज्योतिबा फुले यांच्या उदार दृष्टिकोनामुळे सावित्रीबाईंना स्वतःचे व्यक्तिमत्व बनवण्याची संधी देखील प्राप्त झाली. महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाज कार्यात त्यांना खांद्याला खांदा देऊन उभा असणारी सावित्रीबाई यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील खंडोजी नेवासे पाटील यांच्या घरी 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांना अपत्य नव्हते. त्यांनी यशवंत व त्याच्या विधवा आईला त्यांच्या घरी सांभाळले, परंतु नंतर त्यांनी यशवंतालाच दत्तक घेतले. सावित्रीबाई फुले यांचे जीवन अतिशय संघर्षमय होते, तरी देखील त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांचा पुढाकार दिला व स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्या लढल्या. स्त्री म्हणजे मूल आणि चूल एवढेच तिचे आयुष्य होते. घराच्या उंबरठ्याबाहेर पाय ठेवण्याची सुद्धा तिला परवानगी नव्हती, परंतु हीच परवानगी, हेच स्वातंत्र्य सावित्रीबाईंना सर्वच मुलींना व महिलांना मिळवून दिले. आज मुली शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये, विज्ञान क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रात मुली सर्वात जास्त प्रमाणात आहे. हे बघून त्यांनाही खूप अभिमान वाटत असेल. मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंथी का नाही, असं या महत्त्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी आपल्याला मिळवून दिले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.